नमस्ते मैत्रिणींनो, आज माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज बघायचं आहे आपल्याला झाड जास्वंदाचं। तर हे बघा, तर ह्या झाडाला कळ्या येऊन गळत आहे, फुलतच नाही आहे त्या कळ्या। तर मग मी बघायला लागली तर या झाडाला काय झालं आहे, म्हटलं का बरं त्या कळ्या येत नाही। तर त्याला बघा काय झालं आहे, त्याला मिलीबग लागलेले आहेत बघा या फांदीला, हे बघा। तर तुमच्या पण अशा झाडाला जर मिलीबग लागले असेल तर तुम्ही काय उपाय करू शकता हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। पुढे मी दाखवते याला काय तुम्ही उपाय करू शकता। तर मग जर एकच फांदीला असेल, पूर्ण झाडाला नसेल, एकच फांदीला असेल तर तुम्ही ते कापून फेकू शकता। पण जर दुसऱ्या सगळ्याच फांद्यांना असेल असं, तर मग त्याच्यावर उपाय करावाच लागतो। मग पूर्ण आपल्याला झाड तर काही कापावं नाही लागत। तर मग माझे झाडाला बघा, माझ्या झाडाला थोडं थोडं दिसतंय, थोडे थोडे किडे दिसत आहे ते मिलीबग। तर मग तुमच्या जर जास्त झाडाला असतील तर मग त्याच्यावर तुम्ही काय करू शकता असं। तर बघा, हे असं स्प्रेने हे झाड पाण्याने हे करून तुम्ही ते साफ करू शकता असं, हे बघा असं। तर मग हे असं झाड खाली पाण्यात घ्यायचं, त्याच्यावर मग हे असं स्प्रे मारून पूर्ण ते झाड साफ करायचं। तुमच्याकडे जसं स्प्रे वगैरे असेल तर त्याच्याने बघा अशा फांद्या पूर्ण धुवून टाकायच्या। जर बऱ्याच जास्तच फांद्यांना असेल तुमच्याकडे तुमच्या झाडाला, तर मग तुम्ही प्रत्येक फांदीला असं स्प्रेने पूर्ण धुवून टाकायचं। हे बघा, ही कळी आहे पण किती दिवस झाले फुलतच नाही आहे, फुल येत नाही आहे। तर मग हे बघा, हे पानांच्या खाली किडे राहतात। तर मग प्रत्येक फांदीला असं स्प्रेने तुम्ही साफ करायचं, तर मग निघून जातात ते। नंतर मग 2-3 दिवस ते नीम ऑइल राहतं ना, त्याच्याने स्प्रे करायचा। सुरुवातीला पाण्याने पूर्ण स्वच्छ करायचं ते झाड, स्प्रेने पूर्ण फांद्या स्वच्छ केल्या आणि नंतर मग नीम ऑइलचा स्प्रे करून पूर्ण किडे निघून जातील मध्ये। तर मग हे बघा, हे पूर्ण पाण्याने साफ केलं आहे मी, तसे निघून गेले ते। आणि परत ते येतील अजून, तर मग त्याच्यासाठी हे बघा नीम ऑइल आहे माझ्याकडे। तर मग हे नीम ऑइल आणि हे आपलं हँडवॉश राहतं ते थोडं टाकायचं त्याच्यात, आणि तो स्प्रे करायचा त्या झाडाला। हे थोडंसं लिक्विड टाकायचं आणि त्याचा स्प्रे त्या झाडाला करायचा। हा पण एक उपाय केल्याने मग ते बऱ्यापैकी कमी होऊन जातात। त्या जागेवर पूर्ण स्प्रे करायचा नीम ऑइलचा। तर मग एकदाच नाही, 2-3 वेळा करावं लागेल तुम्हाला, एक दिवस आड करून। जोपर्यंत ते जातात किडे तोपर्यंत स्प्रे करत राहायचा। मग छान फुलं येतील मग झाडाला। तर मला अचानक दिसले ते, तर मग म्हटलं फुलं का बरं येत नाही, कळ्या का बरं फुलत नाही आहे। तर मग त्याला असं मिलीबग सुरुवात होती। तर एक फांदी असली तर आपण कापू शकतो, पण मग सगळ्या झाडाला असले तर मग कापता येत नाही त्याला। मग या पद्धतीने साफ करायचं। तर मग साफ झाल्यावर मग बघू शकता, पानं जर आपले क्लीन झाले, झाड चांगलं क्लीन झालं, तर मग ते किडे पण पळून जातात। पानांच्या मागे पण राहतात ते किडे। तर मग असा हा स्प्रे तुम्हाला लागोपाठ करावा लागेल 2-3 वेळा ते किडे जाईपर्यंत। तर मग आपलं झाड छान होतं। नंतर मग छान झाल्यावर ते पानं, कळ्या, फुलं यायला लागतात। मग ते किडे लागल्यावर मग ते झाड फुलं देत नाही। तर मग असे पिवळे वगैरे पानं काढून टाकायचे आणि 2-3 वेळेस हा नीम ऑइलचा स्प्रे करायचा, मग झाड छान होतं। तर मग तुमच्याही झाडाला असे मिलीबग असेल, सुरुवात असेल तर मग बघा,
त्याला असा उपाय करा, आणि जास्त असेल तर मग त्याला बी हे करावं असं. तर मग बघा व्हिडिओ कसा वाटला, काय लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.